नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे बरे का सगळ्यांना? तर बघा, आज आम्ही करायला लोणचं. बघा, त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे, आंब फोडून ठेवलं ते नुसतं पुजायला. बघा मम्मीनं पुजायला नाही ठेवलं, मग काय केलं ते? टाकलं होतं, ठेवलं होतं. हां, टाकलंय तवा. आणि इकडे तेल गरम किती दिवस झालं ते? 2-4, मला ते 2-4 5-6 दिवस झालं तुला काय लोणचं नुसतं वाटतं करून. आणि मम्मीनं घेतलाय लसूण सोलायला, तिकडे ठेवलंय तेल गरम करायला. कढईभर पार कढईच्या बाहेर आलं ते तेल. तेल वतायला लागतं त्यात तुमच्या. इतकं आता हे तेल. तेल ठेवलंय बघा गरम करायला. आता हे गरम झालं की खाली उतरून त्याला गार करून तेल घ्यायचं बघा. आणि ह्याच्यात बघा आंब्याच्या फोडीच्या लसूण, हे काय मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं बघा ह्याच्यात. हां, आता हे साईडला ठेवून घेऊया. तिथे 2 आणले ते बघा. काय? ते आंब्याचा लोणचे मसाला आणलाय. हिंगी आणि उठताय ते. इथं ना मेथी आणि मोहरी बारीक करून घेतलेली आहे बघा इथं. ओके, डन. फोडलेलेच आहे का? फोडलेलेच चला. सोलून मी आता. सोला लसूण. मी काय कधी लोणचं केलं नाही बरं का, तरी पण पहिल्यांदा ट्राय करायला लागले. कारण आई आमची लोणचं द्यायची बघा तिकडून, त्याच्यामुळं कधी प्रसंगच पडला नाही लोणचं करायचा. आणि ह्याचा प्रश्नच पडत त्यावेळेस म्हणलं पहिल्यांदा करायचंच, म्हणलं काय होईल ते होईल म्हणलं. काय आता कुणी कुणी कसं लोणचं घालतंय ती काय आम्हाला माहिती पद्धत नाही. वेगवेगळी हां. असते ना. वेगवेगळी घालते ते लोणचं. त्याच्यामुळे बघा मी थोडासा लसूण सोलायला लागली. मला माझा नवरा काय म्हणला माहिती का त्याच्या दिवशी? काय म्हणलं ते काय बाया पहिलं लोणचं करायच्या, डेऱ्यातलं उंडगी आहे बाईला अजिबात लोणचं येत नाही करायला. मला असं म्हणलं ते. बरं म्हणलं थांबा, म्हणलं मी पण लोणचंच करून दाखवते म्हणलं तुम्हाला. चालतं. त्याच्यामुळं बघा करायचंच म्हणलं, लोणचंच करायचं म्हणलं. आता कर की मग. मी आता नाही म्हणत. करणारच आहे लोणचं. कर. विचारून वय सगळ्यांना कसं केलं तुम्ही लोणचं. मग तर लोणचं सगळ्याला माझं मी केलंच नाही, बनवलंच नाही कधी लोणचं. तर मी पण माहिती आहे ना तुला कसं बनवते ती. तसं थोडं थोडं माहिती आहे, पण तरी पण सगळ्याची माहिती घेऊन बनवलेलं बरं असतं या. चालतंय. हा बाया, लोणचं तुमचं. लोणचं बनवायसाठी बघा प्रोसेस चालू आहे बघा. एवढं काय काय करायची. मग काय? मला म्हणलं बुधवारच्या बाजारातून मिरच्या आणतो आणि मिरच्या टाक परत त्या वरनं. हे मम्मी, मिरच्या टाकल्या, मिरच्या लय भारी लागते परत मुरलेल्या. बया कसलं तिखट झाड काय बी कसं काय तिखटच लागत नाही मिरची ती परत. चव काय लागल नक्की त्याची? आंबट खारट तिखट काय व्हायचं? तिखट पण नाही लागत. मिरची बघ तू खाऊन त्यातली टाकलेली कसली भारी लागते. बया नको खा तुझं तूच. इतकी छान लागते मिरची. खा. काय खा? नको मिरची टाक ना पप्पा आणणार आहे, मी टाकायची की त्यात. टाक की मग. ते तेल गरम व्हायला काय की झालंय तेल गरम, आईला. त्याला बंद करून घेते आता. तेल गरम झालंय. ती काय ती लोणचं दिसते कोणी केले ती? माझ्या आईनं बनवलंय. लय छान झाले. मी खाऊन लय. बघू जरा, बघू जवळनं बघू. हा, छान झाले, छान झाले. चांगलं झाले का? झाले. ओके, एकच नंबर. आंबट चिंबट कसलं आहे का? आंबट बाबा हाय. लोणचं कसं असते? माझा बी लोणचं खायला त्या नाव झाले बघा. आपलं तेल गरम कडकडीत असं. आणि मम्मीने घेतले काढून. त्यात टाकलाय लसूण. ती लसूण लागलाय एड्यावानी करायला त्याच्यात राहून राहून. त्याला काढ बघलेला. अजून थोडं गरम करावं, गार करून द्यावं लागतं तेल. होय काय? राहू दे त्यातच तसंच. ते टाकून घेते तेवढं, म्हणजे मग गार करून नंतर वाटायचं मग त्यात. घ्या मांजरा टाकून तुला त्याच्यात बस बघला नाही तर काय मम्मी पण मांजरा टाकेल उडी. डेंजर गरम आहे. एक सोपा पर्याय सांगितला असता पण नको. काय नको, कॅन्सर फ्रीजरला लाव ना. मग पाण्यात वत नेऊन म्हणजे आपोआप गार होते. न काय कर लागलंय होय आता थंड आले, जरा थंड आले, थंड. कशाला बाहेर काढत्याला? राहू त्याच्यात. करपल पण नको. काय करपल तर काय करतो? लसूण करपण नसतं करतो. पाणी घे बरं थोडंसं. कशाला? झालं बघा, तेल जरा गार झाले आता. आता ह्याच्यात हळद थोडीशी टाकली मी अजून, आणि मेथी आणि मोहरी बारीक केलेली टाकली त्याच्यात. ओके, झाले गार आहे ना? झाले झाले. आणि ह्या 2 पुड्या. काय आहे त्या मसाल्याचा पुड्याचा इतकं? काय आहे त्या? असू दे, काय करायचं मला.
या. कवाच घ्यायला लागली छान आला वास. आणि थोडंसं मीठ टाकूया अजून. लिहू टाकू नको खरड झालं होईल. त्यात टाकली. खायची सुद्धा पंचायत व्हायची परत. आता हे काय करूया त्याच्यात गार होऊ देऊया. आणि गार झालं की नंतर त्याच्यात ओतून घेऊया आपण. बघा आपलं एकदा तेल बघा गरम ही झाले. गार झालेलं आहे सॉरी बघा आता. गार झाले म्हणायचं होतं ते गरम आलं तोंडात. गार झाले आता. झाले ना. हं. तर हे आहे आता आपलं टाकून लोणचं. घेऊया. इकडे जरा वडकी असं. हां चला ओतून घ्या आता त्याच्यात मस्त असं. हॅलो माझं सारे अंगावर खेळायला य य य अगो मम्मी. आता सांगते काय ती पण नको म्हणते काय बाधिक जाय. बास मस्त केला. असं आपलं आंब्याचं लोणचं घालायला लागले मी. हा ती मांजर का झोपले मांडीव. ती बी चेष्टा करायली माणसाची. आता ही हलवून घेते बघा सगळं. जरा हा हॅलो हॅलो म्हणजे आमचं छान मांजर कसं बसले बघा का. येडे करते. झालं आपलं आंब्याचं लोणचं घालून बघा. हा एकच नंबर झाले. छान असं झालंय बघा लोणचं घालून आता. हा आता ह्याला मुरायला ठेवायचं. मुरल्यावर खायचं बघा मग मुरायच्या अगोदर खाते का. कसं लागतंय कसं नाही. कसं पहिल्यांदा लोणचं केलं नाही चांगलं झाल्यावर काय करायचं मग. होय. चांगलंच होतंय नाही होणार वाईट. त्याला सामान टाकले म्हणल्यावर चांगलं होणारच की. मग ऐकतं येड मांजर आमचं. उई गो मम्मी एकच नंबर मग. वा 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 चांगलं झालं चांगलं झाले. ओ आम्ही इतका या भाऊ केलाय बघा की आता 8 असताना एवढ्या आहे का नाही. बदली इतकी घाण केली सांडलंय ग ह्याच्यावर. चालेल. चला आता झालंय आंब्याचं लोणचं. आता ह्याला झाकण लावून होय वा हो लोणचं. लोणचं लोणचं. हे बघा अजून महिनाभर जरा पुढे वाळू द्यायचे नव्हते बाई. तुला मंगळवारी तिला तोडून मी सुट्टी दिवशी मला मी चालू होतो कुठं. तुम्ही सांगितलं की 8 दिवस आम्ही पुढे वाढवत होतो. आम्ही लय 8 दिवस लोणचं वाळवत नव्हतं म्हणलं 2 दिवस वाळव. हे बसा. 8 दिवस वाळव म्हणलं काय तुला. तुम्ही सांगितलं ठेवाय नव्हते मग पत्र्यावर एक महिनाभर वाळल्या ते चांगले मग म्हणजे झाले ते मला लोणचं. हीच झालं असतं चांगलं. हा? हे बघा कसं भारी झालं. हो का लोणचं. असं तोंडातनं पाणी येईल ते बघितलं मोराय लागते. आता राहू दे पावसाळ्यापर्यंत आता त्याचं टपान उघडू नको. आयो पावसाळ्यापर्यंत मुरू दे की मग काव मोरायचं. पुढच्या महिन्यात डायरेक्ट उघडायचं. आम्हाला कसं होईल ते बघून बघून कसं होईल याचं. काय बघायचंय कशाला त्याला. बादली तिकडे नेऊन ठेवायची त्याच्या घरात. कुठं पत्र्याला ठेवायची. नाव मोठं तुम्ही. हा ते काय कर पॅक कर. त्याला मी चिकटपट्टी लावतो पॅक आणि तिकडे नेऊन ठेवू. राहू दे पावसाळ्या होतो खायचं नाही त्याला. मुरूच चांगलं हात लावून नको ठेवू. लगीन नसतंय त्याचं मुरत रुपये. एकच नंबर लोणचं झालंय. खा मग. हो भारी लोणचं झालंय. मुरल्या होतं एकदम छान लागणार आहे बघा. आमचं गावाकडचं लोणचं कसं झालंय आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगायचं. हा नवऱ्याचं काय माझ्या वरती चालत असते त्यामुळे काही लक्ष देत नसते एवढं. हा तर आमची एवढीच लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला टाटा बाय बाय.